नमस्कार मित्रांनो, युनियन बजेट 2023 इज जस्ट अराउंड द कॉर्नर आणि या वर्षातल्या सर्वात मोठ्या कार्यक्रमासाठी अख्खा भारत सजग आहे. भारतचे फायनान्स मिनिस्टर श्री निर्मला सीतारामन मॅम 1 फेब्रुवारी 2023 सकाळी 11 वाजताच्या दरम्यान हा बजेट प्रेझेंट करणार आहेत आणि या इव्हेंटवर भारतातले अनेक लोक क्लोज वॉच ठेवणार आहेत. जगभरातील इकॉनॉमिक अनसर्टनिटीमुळे आणि अनेक राष्ट्रांवर मंदीची सावट असताना युनियन बजेट 2023 हे इंडियन इकॉनॉमीची दिशा ठरवण्याकरिता अतिशय आवश्यक असणार आहे. तुम्हाला माहिती आहे का, बजेट अनाउन्स होण्यापूर्वीच एक हलवा सेरेमनी करण्यात येते आणि याच सेरेमनी मध्ये जे कुठले डॉक्युमेंट्स आपल्या बजेटच्या संदर्भात नेसेसरी असतील ते सगळे डॉक्युमेंट्स प्रिंट करण्यात येतात. या सेरेमनी नंतर जे कुठले ऑफिशियल्स किंवा सपोर्ट स्टाफ बजेट मेकिंग मध्ये इन्व्हेस्टेड असतात यांना मिनिस्ट्री मध्येच राहावं लागतं आणि तेवढंच नाही तर हे लोक आपल्या फ्रेंड्स किंवा फॅमिलीजला कॉन्टॅक्ट सुद्धा करू शकत नाही जोपर्यंत बजेट प्रेझेंट होत नाही. इंटरेस्टिंग इजंट इट? तुम्ही युनियन बजेट 2023 संदर्भात बरंच बज ऐकला असेल, पण ती नेमकी काय आणि हा बजेट एवढा इम्पॉर्टंट काय? आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण खूप क्लोजली बघूया की बजेट काय असतं, वाय इज इट इम्पॉर्टंट, याला कसं प्रिपेअर करायचं, याच्यात कुठले असे ते कंपोनेंट्स असतात आणि याच्या मार्केटवर काय नेमकी इम्पॅक्ट. तर तुम्ही स्टुडंट असाल किंवा एम्प्लॉई किंवा हाऊसवाईफ, बिझनेस ओनर किंवा तुम्हाला जस्ट क्युरिओसिटी आहे की भारतातले इकॉनॉमीचे इंटरनल वर्किंग कसं होतं, तर हा व्हिडिओ नक्कीच बघा, कारण हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. परंतु पुढे जाण्या अगोदर प्लीज सबस्क्राईब दिस चॅनल अँड लाईक दिस व्हिडिओ इफ यू हॅवंट लाईक्ड इट येट. कारण आम्ही विविध विषयांवर, फॉर एक्झाम्पल पर्सनल फायनान्सेस, इन्व्हेस्टिंग, या प्रत्येक विषयांवर क्वालिटी कंटेंट प्रत्येक आठवड्यात तुमच्यासाठी आणतोय. चला मित्रांनो, लेट्स कम बॅक टू टॉपिक. आजच्या व्हिडिओची करूया सुरुवात. माझं नाव आहे सिया आदर्श जोशी आणि आपण बघत आहात ग्रो मराठी युट्यूब चॅनल. सर्वप्रथम समजून घेऊया की युनियन बजेट काय असतं. मित्रांनो, युनियन बजेट हा एक फायनान्शियल प्लॅन असतो जे प्रत्येक वर्षी गव्हर्नमेंट आपल्या समक्ष ठेवते आणि या प्लॅन मध्ये गव्हर्नमेंट डिटेल आपल्याला सांगतात की त्यांना रेव्हेन्यू कसं काय होणार आहे, त्यांचे एक्सपेन्सेस कसं काय होतील आणि टॅक्सेशन काय असणार आहे फॉर द फायनान्शियल इयर, म्हणजे पिरियड स्टार्टिंग फ्रॉम 1 एप्रिल अँड एंडिंग ऑन 31 मार्च. हा एक रोड मॅप आहे ज्याच्यात आपल्याला ही कल्पना येते की गव्हर्नमेंट आपले रेव्हेन्यू कसं काय कमवणार आहे आणि ती अमाऊंट ती कसं काय स्पेंड करणार आहे. दॅट्स इट. परंतु बजेट्स म्हणजे फक्त नंबर्स किंवा फिगर्स नाहीत, तर त्याचा इम्पॅक्ट जे आपल्या डे टू डे लाईफ वर येतो. सिंपल भाषेत सांगितले तर हे आपल्या कंट्रीचा प्लॅन आहे की ते वर्षभरात इन्कम कसं काय कमवतील आणि वर्षभरात कमवलेली ती इन्कम कशी काय ते स्पेंड करणार आहे. आपण हे सुद्धा म्हणू शकतो की त्यांचे हे अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट्सच आहे. या विषयामध्ये एक्सपेन्सेस म्हणजे जे आपण डिफेन्सवर खर्च करतो किंवा ऍग्रिकल्चरवर, एज्युकेशनवर, हेल्थ केअर, इन्फ्रास्ट्रक्चर, जॉब, सोशल वेलफेअर प्रोग्राम्स आणि बरेच काही. आणि जे रेव्हेन्यू याच्यात डिस्क्राइब्ड आहे ते रेव्हेन्यूज म्हणजे डिरेक्ट टॅक्सेस, फॉर एक्झाम्पल इन्कम टॅक्स मधनं गव्हर्नमेंट किती अर्न करणार आहे, इनडिरेक्ट टॅक्स वरनं किती अर्न करणार आहे, फॉर एक्झाम्पल जीएसटी, दॅट इज गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. ज्या पद्धतीने आपण आपला स्वतःचा बजेट क्रिएट करतो, सिमिलरली त्याच पद्धतीने एक कंट्रीचं सुद्धा बजेट तयार करण्यात येऊ शकतो ज्याच्यात कंट्रीची इन्कम कसं काय होणार आहे आणि ते एक्सपेन्स किती करणार आहे आणि कुठल्या प्रोजेक्ट मध्ये करणार आहे ते आपण एक बजेट करून चालतो. मित्रांनो, हे बजेट केल्याने काय सुनिश्चित होतं की आपल्याकडे तेवढे तरी पैसे असायला पाहिजेत ज्या गोष्टी आपल्यासाठी करणे गरजेचे आहे. आणि तेवढंच नाही तर जे काही इन्फ्रास्ट्रक्चर स्पेंडिंग आपण करतोय त्यावरती आपण एक कंट्रोल सुद्धा लावू शकतो आणि त्याला आपण मॅनेज सुद्धा करू शकतो बाय क्रिएशन ऑफ बजेट. तर मित्रांनो, हा युनियन बजेट ही एक तरकीब आहे जी आपली गव्हर्नमेंट वापरते टू कंट्रोल द नेशन्स फायनान्सेस. यांनी सुनिश्चित होतं की आपल्याला आपली कंट्री चालवण्याकरिता सफिशियंट फंडिंग आपल्याकडे असावं. हा युनियन बजेट आपल्या इंडिव्हिज्युअल बजेटच्या कंपॅरिझन मध्ये थोडं कॉम्प्लिकेटेड असणार आहे, परंतु द अल्टिमेट ऑब्जेक्टिव्ह इज सेम. आपल्याला हे सुनिश्चित करायचं आहे की सरकारकडे इनफ आणि सफिशियंट कॅश फ्लो असावं ज्याचा वापर करून ते आपले गव्हर्नमेंट आपले नेशन वाईड एक्सपेन्सेसचा पुरावा करतील आणि नवीन काही फ्युचर प्लॅन सुद्धा ते करू शकतील. आतापर्यंत तुम्हाला हे लक्षात आलं असेल की हे बजेट काय असतं. चला मित्रांनो, आता बघूया की आपल्यासाठी हे एवढं इम्पॉर्टंट का असतं. बजेटिंग आणि प्लॅनिंग हे एका कंट्रीसाठी खूपच ज्यादा इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट असतात, कारण याचा वापर करून ही कंट्री एफिशियंटली ऑपरेट करू शकते आणि तेवढंच नाही तर त्यांचे इकॉनॉमिक आणि सोशल सिस्टीम्सला सुद्धा स्ट्रेंथन करू शकते.
ज्या प्रकारे आपण आपलं स्वतःचं बजेट बनवतो जेणेकरून आपण आपले बजेट्स एफिशिएंटली मॅनेज करू शकतो, सिमिलरली त्याच प्रकारे गव्हर्नमेंट सुद्धा आपले फायनान्सेस एफिशिएंटली मॅनेज करण्याकरिता बजेट बनवते. चला मित्रांनो, बजेटचा इम्पॉर्टन्स समजून घेण्याकरिता काही रिझन्स बघूया. सर्वप्रथम युनियन बजेट खूप अतिशय इम्पॉर्टन्स ठेवतो कारण त्याचा जो एम आहे तो असतो टू अलोकेट द रिसोर्सेस एफिशिएंटली, जेणेकरून जनरल पब्लिकला मॅक्झिमम बेनिफिट व्हावं आणि गव्हर्नमेंटचे पण रेव्हेन्यूज मॅक्झिमाइज व्हावं. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे बजेटचा एम असतं टू रिड्यूस अनएम्प्लॉयमेंट आणि पॉवर्टी, आणि यांनी हे सुनिश्चित होतं की आपल्याला आपली जी बेसिक रिक्वायरमेंट्स किंवा नीड आहे ते तरी आपल्याला भेटावं. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे बजेट एम्स टू रिड्यूस वेल्थ अँड इन्कम इनइक्वॅलिटीज. कशाचा वापर करून? टॅक्सेस आणि सबसिडीजचा वापर करून. आणि चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे बजेट हे सुद्धा मेंटेन करतं की प्राइस स्टॅबिलिटी राहावं, आणि त्यासाठी तो इन्फ्लेशन आणि डिफ्लेशनला मॅनेज करतो बाय बजेट पॉलिसीज. इन्फ्लेशन म्हणजे राईज इन द प्राइसेस ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस आणि डिफ्लेशन म्हणजे फॉल इन द प्राइस ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. तर बजेट पॉलिसीजचा वापर करून हे बजेट प्राइस स्टेबिलिटी सुद्धा मेंटेन करू शकतो. म्हणूनच कुठल्याही कंट्रीचा युनियन बजेट त्या कंट्रीसाठी अतिशय गरजेचं आणि इम्पॉर्टंट असतं, कारण त्यांनी फक्त इकॉनॉमीवर इम्पॅक्ट आणि अफेक्ट होत नाही तर जनरल लोकांच्या लाईफवर सुद्धा या बजेटचा इम्पॅक्ट होतो. चला मित्रांनो, आता आपण पुढे जाऊया आणि बघूया की बजेट प्रिपेअर कसं काय होतं. ही फक्त एका दुसऱ्या महिन्याची एक्सरसाइज नाहीये, परंतु याच्यात खूप प्रिपरेशन, प्लॅनिंग, कोऑर्डिनेशन आणि फोरकास्टिंगची गरज लागते, आणि त्यानंतरच बजेट फायनली 1 फेब्रुवारीला सगळ्या लोकांसमोर प्रेझेंट करता येतं. ही जी बजेट मेकिंग प्रोसेस आहे ही युजली ऑगस्ट किंवा सप्टेंबरच्या महिन्यात चालू होते, दॅट इज ऍटलीस्ट 6 months बिफोर फेब्रुवारी. चला मित्रांनो, एकदा ही बजेट मेकिंग प्रोसेसला जरा बघून घेऊया. सर्वप्रथम फायनान्स मिनिस्ट्री सर्क्युलर्स पाठवतात प्रत्येक मिनिस्ट्रीला, स्टेट्सला, युनियन टेरिटरीजला, आणि त्यांना सांगतात की तुम्ही आपले रेव्हेन्यूज आणि एक्सपेंडिचर्सची एक लिस्ट पाठवा प्रिव्हियस फिस्कल इयर साठी. आणि तेवढंच नाही तर एक जनरल आउटलाईन पण पाठवा, तुमचं प्रोजेक्शन काय आहे फॉर नेक्स्ट इयर ते सुद्धा तुम्ही आम्हाला पाठवा. यानंतर रेव्हेन्यू सेक्रेटरी जे असतात ते या ईच अँड एव्हरी सजेशनला एक्झामाइन करतात, कन्सिडर करतात, आणि त्यांच्याकडनं अप्रुव्हल झाल्यावरच हा सगळा डेटा घेऊन मिनिस्ट्री ऑफ फायनान्सला पाठवण्यात येतं. यानंतर फायनान्स मिनिस्ट्री रिव्ह्यूज करतात ओव्हरऑल एस्टिमेट ऑफ रेव्हेन्यू अँड एक्सपेंडिचरचा, आणि त्यानंतर ते कन्सल्ट करतात विथ चीफ इकॉनॉमिक ऍडवायझर. या सगळ्या कन्सल्टेशन झाल्यावर हे जे फायनान्स मिनिस्ट्री आहे ते रेव्हेन्यू अलॉकेट करतात वेगवेगळ्या डिपार्टमेंट्सला त्यांच्या फ्युचर एक्सपेंडिचर्स करिता. जर का फंड अलॉकेशन मध्ये काही डिसएग्रीमेंट झालेत तर मग जे फायनान्स मिनिस्टर आहे हे युनियन कॅबिनेट किंवा प्राईम मिनिस्टरशी या संदर्भात बोलतात. एकदा हे फंड्स अलॉकेट झाले की मग फायनान्स मिनिस्ट्री काही प्री बजेट मीटिंग्सला सुद्धा अटेंड करतात, आणि हे मीटिंग्स विविध प्रकारचे इंडस्ट्री एक्सपर्ट आणि स्टेक होल्डर सोबत होतात. फॉर एक्झाम्पल बँकर्स, ॲग्रिकल्चरिस्ट, ट्रेड युनियन्स, स्टेट रिप्रेझेंटेटिव्ह, आणि यांच्याशी मीटिंग करताना फायनान्स मिनिस्टरला एक बेटर अंडरस्टँडिंग येते त्यांच्या डिमांड संदर्भात. या सगळ्या मीटिंग झाल्यावर फायनान्स मिनिस्टर प्राईम मिनिस्टरला भेटायला जातात, आणि जे कुठले स्टेक होल्डर आहेत ज्यांनी काही डिमांड केली असतील किंवा काही रिक्वेस्ट केली असतील तर या रिक्वेस्टवर ते फायनान्स मिनिस्टर प्राईम मिनिस्टरशी डिस्कस करतात आणि त्यावर निर्णय घेतात. आणि एवढं सगळं झाल्यावर त्यानंतर फायनान्स मिनिस्टर 1 फेब्रुवारीला आपल्या समक्ष बजेट घेऊन येतात. चला मित्रांनो, आता आजच्या या व्हिडिओच्या मेन मुद्द्यावर जाऊया. तुम्हाला आता तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल की गव्हर्नमेंटचे बजेट जे असतात ते 2 भागात आपण डिवाइड करू शकतो, एक रेव्हेन्यू बजेट आणि एक कॅपिटल बजेट. हे रेव्हेन्यू बजेटला आपण फर्दर डिवाइड करू शकतो इन रेव्हेन्यू रिसीट अँड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, आणि तसंच कॅपिटल बजेटला सुद्धा आपण डिवाइड करू शकतो कॅपिटल रिसीट अँड कॅपिटल एक्सपेंडिचर याच्यात. इथं आपल्याला बघायला भेटेल की रिसीट जे असतात ते 2 प्रकारचे असतात, रेव्हेन्यू आणि कॅपिटल, आणि तसंच एक्सपेंडिचर सुद्धा 2 प्रकारचे असतात, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आणि कॅपिटल एक्सपेंडिचर. चला एक एक करून या सगळ्या कन्सेप्ट्सला डिटेल मध्ये बघूया. सर्वप्रथम बघूया की हे रेव्हेन्यू रिसीट्स काय असतात. तर मित्रांनो, जो पैसा गव्हर्नमेंटला भेटतो
ज्याचा कुठल्याही प्रकारचा डायरेक्ट इम्पॅक्ट गव्हर्नमेंटच्या असेट्सवर किंवा गव्हर्नमेंटच्या लायबिलिटीवर नसतं, ते गव्हर्नमेंटचे रेव्हेन्यू रिसीट्स. ह्यांना आपण फर्दर डिवाइड करू शकतो दोन भागात. एक म्हणजे टॅक्स रेव्हेन्यूज आणि दुसरा नॉन टॅक्स रेव्हेन्यू. टॅक्स रेव्हेन्यू म्हणजे जो पैसा गव्हर्नमेंटनी टॅक्सेस मधनं कमवलाय. आता जे आपले सिटीजन्स आहेत त्यांना मॅन्डेटरीली टॅक्स पे करावं लागतं गव्हर्नमेंटला, आणि याच्यात सुद्धा टॅक्सेस दोन भागात फर्दर डिवाइड होतात, डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स. डायरेक्ट टॅक्स मध्ये येतात पर्सनल इन्कम टॅक्स किंवा कॉर्पोरेशन टॅक्स, आणि इनडायरेक्ट टॅक्स मध्ये येतं जीएसटी किंवा कस्टम ड्युटी. म्हणजे जे टॅक्सेस, कस्टम म्हणजे जे टॅक्सेस आपण गुड्स जेव्हा इम्पोर्ट करतो किंवा एक्सपोर्ट करतो त्यावर जो आपण टॅक्स लावतो ते असतात कस्टम ड्युटीज, कस्टम टॅक्स. हाही इनडायरेक्ट टॅक्स मधला एक भाग आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटचे नॉन टॅक्स रेव्हेन्यू ऑप्शन्स काय आहेत ते चला बघूया. फाईन्स अँड पेनल्टीज. समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही ट्रॅफिक सिग्नल ब्रेक केला तर तुमच्याकडनं काही फाईन कलेक्ट करण्यात येईल, ती गव्हर्नमेंटसाठी इन्कम झाली. जेव्हा सेंट्रल गव्हर्नमेंट तुम्हाला लोन देते तेव्हा त्या लोनवर ते इंटरेस्ट इन्कम कमवतात. त्याच प्रकारे जेव्हा सेंट्रल गव्हर्नमेंट कुठल्याही एखाद्या कंपनीमध्ये निवेश करतात, फॉर एक्झाम्पल LIC किंवा ONGC, त्या कंपनीकडनं आलेले डिव्हिडंड्स किंवा प्रॉफिट्स हे सुद्धा त्यांच्यासाठी नॉन टॅक्स इन्कम मध्ये येतात. जेव्हा समजा गव्हर्नमेंटनी टेलिकॉम स्पेक्ट्रम विकला तर हे लायसन्स विकून जे लायसन्स फीज आली, ही लायसन्स फीज सुद्धा आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटसाठी नॉन टॅक्स इन्कम मध्ये येणार. तसंच एखाद्या दुसऱ्या कंट्रीकडनं जर का आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटला कुठल्या प्रकारची ग्रांट भेटत असेल, दॅट इज ऑल्सो नॉन टॅक्स इन्कम और रेव्हेन्यू फॉर सेंट्रल गव्हर्नमेंट. यानंतर बघूया कॅपिटल रिसीट्स. कॅपिटल रिसीट्स हे रेव्हेन्यू रिसीट्स सारखे नसतात आणि कॅपिटल रिसीट्स कमवताना गव्हर्नमेंटचे असेट्स रिड्यूस होऊ शकतात किंवा गव्हर्नमेंटवर लायबिलिटी इन्कर होऊ शकते. उदाहरणार्थ, जेव्हा सेंट्रल गव्हर्नमेंटला काही असेट विकून, समजा कुठल्या एखाद्या पब्लिक सेक्टर अंडरटेकिंगचे शेअर्स विकून जेव्हा पैसे येतात ते त्यांच्यासाठी कॅपिटल रिसीट आहे, कारण याच्यात कंपनीचे जे शेअर्स कंट्रीकडे होते, सेंट्रल गव्हर्नमेंटकडे होते, ते कमी झालेत. त्याच प्रकारे जेव्हा सेंट्रल गव्हर्नमेंट कुठल्याही प्रकारचे बॉरोइंग्स करतात त्यांची लायबिलिटी इन्क्रीज होते. से फॉर एक्झाम्पल लोन फ्रॉम पब्लिक, लोन फ्रॉम स्टेट अँड युनियन टेरिटरीज, लोन फ्रॉम फॉरेन कंट्रीज, लोन फ्रॉम RBI, ह्यांनी काय होतं, लायबिलिटी इन्क्रीज होते. म्हणून हे गव्हर्नमेंट करिता कॅपिटल रिसीट्स होतात. यानंतर बघूया की हे रेव्हेन्यू एक्सपेंडिचर काय असतं. रेव्हेन्यू रिसीट सारखे हे रेव्हेन्यू एक्सपेंडिचर सुद्धा गव्हर्नमेंटच्या असेट किंवा लायबिलिटीवर कुठल्याही प्रकारचा इम्पॅक्ट सोडत नाहीत. आणि सर्वात शेवटी कॅपिटल एक्सपेंडिचर. कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे ते एक्सपेंडिचर्स ज्या गव्हर्नमेंटच्या असेट्स क्रिएट करतात किंवा गव्हर्नमेंटद्वारा घेतलेले जे लायबिलिटीज आहेत, फायनान्शियल लायबिलिटीज आहेत, त्यांना रिड्यूस करतात. फॉर एक्झाम्पल, जर का गव्हर्नमेंटने एक्सपेंडिचर केला फॉर एक्विजिशन ऑफ लँड किंवा बिल्डिंग किंवा मशिनरी, इक्विपमेंट्स, किंवा समजा त्यांनी जर का लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट केला किंवा जर का ते असेट क्रिएट करत असतील, फॉर एक्झाम्पल रोड, हॉस्पिटल्स, हे सगळे कॅपिटल एक्सपेंडिचर्स आहेत. आणि तेवढंच नाही तर जर काय आपली सेंट्रल गव्हर्नमेंट शेअर्स मध्ये निवेश करत असेल किंवा लोन्स आणि ऍडव्हान्सेस जे सेंट्रल गव्हर्नमेंट देतात, समजा युनियन टेरिटरीला किंवा PSUजला, है ना, स्टेट आणि युनियन टेरिटरी गव्हर्नमेंट जे असतात त्यांनाही लोन देतो आपण, किंवा PSU मध्ये पण आपण निवेश करतो किंवा अदर पार्टीज मध्ये आपण जेव्हा निवेश करतो ते आपल्यासाठी कॅपिटल एक्सपेंडिचर मध्ये येतात. आता या कॅपिटल एक्सपेंडिचर्स मध्ये दोन प्रकारचे एक्सपेंडिचर्स येतात, प्लॅन्ड आणि अनप्लॅन्ड. आता प्लॅन्ड एक्सपेंडिचर्स म्हणजे जे एक्सपेंडिचर सेंट्रल गव्हर्नमेंट 3 इयर्स प्लॅन मध्ये ठेवतात. म्हणजे आपण काही पैसे सेट असाइड करून ठेवतो टू क्रिएट ब्रिजेस, रोड्स एक्सेट्रा. आणि याच्यात जे नॉन प्लॅन एक्सपेंडिचर्स असतात ते म्हणजे की जेव्हा आपण नॉन प्रोडक्टिव्ह एरियामध्ये पैसे स्पेंड करतो, फॉर एक्झाम्पल सॅलरी पे केली किंवा सबसिडीज दिलेत, लोन दिलेत किंवा ना इंटरेस्ट दिलाय, ते आहेत अनप्लॅन्ड किंवा नॉन प्लॅन्ड एक्सपेंडिचर्स. आता आपल्याला गव्हर्नमेंटच्या रेव्हेन्यूज आणि एक्सपेंडिचर्सच्या संदर्भात बऱ्याच इन्फॉर्मेशन आला आहे. आता मात्र तुमच्या डोक्यात एक प्रश्न पडला असेल की काय होणार जर का कुठल्या एखाद्या गव्हर्नमेंटचे रेव्हेन्यूज कमी असतील आणि एक्सपेंडिचर्स जास्त, तर अशा परिस्थितीत काय निर्माण होणार आहे. आणि याच प्रश्नाचा उत्तर घेऊन आमच्या या व्हिडिओचा नेक्स्ट सेक्शन तुमच्या समोर येत असेल, दॅट इज व्हॉट आर द टाइप्स ऑफ बजेट. तर समजा जर का एक गव्हर्नमेंट तेवढंच अमाऊंट स्पेंड करत असेल जितकं त्यांनी रेव्हेन्यू मध्ये कलेक्ट केला असेल, तर याला आपण बॅलन्स्ड बजेट असं म्हणतो. परंतु हे व्हेरी 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 रेअरली शक्य आहे. परंतु जर का आपल्या कंट्रीचा रेव्हेन्यू रिसीट जास्त असेल
ॲज कम्पेअर्ड टू द एक्सपेंडिचर याला आपण सरप्लस बजेट असं म्हणतो. परंतु सर्वात कॉमन जे आपल्याला बजेट किंवा सिच्युएशन बघायला भेटेल दॅट इज जेव्हा एक्सपेंडिचर रेव्हेन्यू पेक्षा जास्त असेल आणि ह्याला आपण बजेट डेफिसिट म्हणून म्हणतो. इकॉनॉमिस्ट असं मानतात की या टाईपचा जो बजेट आहे तो डेव्हलपिंग इकॉनॉमीज साठी चांगला असतं. मोस्टली जेव्हा आपण डेफिसिट हा शब्द वापरतो तेव्हा आपण आपला उद्देश फिस्कल डेफिसिट असतं. परंतु फिस्कल डेफिसिट म्हणजे काय, तर फिस्कल डेफिसिट म्हणजे डिफरन्स बिटवीन द गव्हर्नमेंट्स टोटल एक्सपेंडिचर अँड इट्स टोटल रिसीट्स एक्सक्लुडिंग द बॉरोइंग्स. गल्फ कोऑपरेशन काउन्सिल रिजन्स GCC याच्यात काही कंट्रीज आहेत, फॉर एक्झाम्पल सौदी अरेबिया, UAE, कतार. या कंट्रीजचा बजेट सरप्लस आहे करंटली. या प्रत्येका कंट्रीज मध्ये एक गोष्ट मात्र कॉमन आहे आणि ती आहे ऑइल. आणि कारण काय आहे की ऑइल प्राइसेस वाढलेत म्हणून या कंट्रीजचे रेव्हेन्यू वाढलेत, दॅट टू ड्रॅमॅटिकली लिडिंग इन टू अ बजेट सरप्लस. तुम्हाला असं वाटत असेल की जे US आहे किंवा UK आहे, चायना आहे, यांच्याकडे पण बजेट सरप्लस असेल, बरोबर ना? नो, दे हॅव फिस्कल डेफिसिट. जसं की तुम्ही या चार्ट मध्ये बघू शकता, ऑलमोस्ट ऑल G20 कंट्रीज हॅव फिस्कल डेफिसिट इन ऑक्टोबर 22. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या पूर्ण लिस्ट मध्ये इंडियाचा फिस्कल डेफिसिट सर्वात जास्त आहे. इंडिया हॅज ऑलवेज सीन फिस्कल डेफिसिट. परंतु हे मात्र आपल्यासाठी काही वाईट गोष्ट नाहीये. फिस्कल डेफिसिट काय नेहमी वाईटच असतं का? नाही. इकॉनॉमिस्ट मानतात की एक मॉडरेट लेवल ऑफ फिस्कल डेफिसिट ही एक पॉझिटिव्ह साईन आहे एका इकॉनॉमीसाठी. कारण हा एक इंडिकेटर आहे की आपली जी सरकार आहे, आपली जी गव्हर्नमेंट आहे ती स्पेंड करतीये ऑन स्कीम्स अँड इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स ज्यांनी आपल्या कंट्रीचे इकॉनॉमिक ग्रोथ होईल इन फ्युचर. जर का फिस्कल डेफिसिट आला तर गव्हर्नमेंट याला कव्हर करते. कस काय? बाय बॉरोइंग फ्रॉम द मार्केट. आणि त्यासाठी ते काही ट्रेजरी बिल्स किंवा बॉन्ड्स इश्यू करतात. तर मित्रांनो, आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजलंच असेल की हे बजेट नेमकी काय असतं आणि हे कसं प्रिपेअर केलं जातं. तेवढंच नाही तर बजेटचे कंपोनेंट्स काय असतात आणि बजेट किती टाइप्सचे असतात ते सुद्धा या व्हिडिओमध्ये आपण कव्हर केलेलं आहे. जर का आपण स्टॉक मार्केटचा ऍस्पेक्ट इथं आणला तर जे इंडेक्सेस मूव्ह होतील ना ते मार्केट सेंटिमेंट्सच्या अनुसार मूव्ह होतील आणि या मोमेंटचा फायदा घ्यायला बरेच ट्रेडर्स या अपॉर्च्युनिटीवर ताक लावून बसलेत. जेव्हा बजेट मार्केट एक्सपेक्टेशनला मीट करतो तेव्हा मार्केट आणि इंडेक्स राईज होतात आणि या विरुद्ध जर का बजेट मार्केटच्या एक्सपेक्टेशन्सला मीट करत नसेल तेव्हा मार्केट इंडेक्स फॉल होतो. आता मित्रांनो, तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल की निफ्टी आणि बँक निफ्टी यांनी कशी मुवमेंट केली ऑन द बजेट डे ओव्हर द पास्ट 10 years. आता हा युनियन बजेट 2023 मार्केट एक्सपेक्टेशन्सला मीट करू शकणार आहे की नाही, मार्केट वरती जाणार आहे की खालती पडणार आहे, लेट्स जस्ट वेट अँड सी. आणि तेवढंच नाही तर या बजेटच्या आपल्या इकॉनॉमी ऍज अ होल वर काय इफेक्ट पडणार आहे ते सुद्धा आपल्याला बघावा लागणार आहे. फायनली लक्षात घ्या मित्रांनो, बजेट हा एक खूप क्रुशियल टूल आहे ज्याचा वापर करून गव्हर्नमेंट आपले फायनान्सेस मॅनेज करतात आणि त्याचाच वापर करून गव्हर्नमेंट आपल्या इकॉनॉमीला शेप देतात. खूप विविध प्रकारचे इकॉनॉमिक फॅक्टर्सला सुद्धा हा बजेट इम्पॅक्ट करतो. म्हणूनच मित्रांनो, बजेट संदर्भात जे बेसिक इन्फॉर्मेशन आणि नॉलेज आहे ते आपल्याकडे असायलाच पाहिजे. कारण हा नॉलेज आपल्याला हेल्प करणार आहे वाईल टेकिंग इन्फॉर्म्ड डिसिजन्स आणि याचा वापर करूनच आपण या एव्हर चेंजिंग इकॉनॉमिक लँडस्केप मध्ये नेव्हिगेट करू शकणार आहे आणि आपण या मार्केटमध्ये निवेश करू शकणार आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच मित्रांनो. आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि अशाच प्रकारचे भरपूर कंटेंटसाठी ग्रो मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचा विसरू नका. व्हिडिओ आवडले असेल तर शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग. सी यू इन द नेक्स्ट वन. बाय बाय. Investment in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing. Please read the risk disclosure documents carefully before investing in equity shares, derivatives, mutual fund, and or other instruments traded on the stock exchanges.